एमआयडीसी मधील एका कारखान्यात जेवण उशिरा का बनवले या कारणावरून परप्रांतीय मजुराचा लाकडी दांडक्याने जबर मारहाण करून खून केल्याची घटना मध्यरात्री घडली आहे। उत्तर प्रदेश येथील इंद्रेश गौरीशंकर यादव असं खून झालेल्या मजुराचं नाव आहे। या प्रकरणी वैभव सहदेव कांबळे चिदानंद उर्फ संतोष मायाप्पा खोत यांना ताब्यात घेतले। रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद करण्याचं काम सुरू होतं। कुपवाड एमआयडीसी मध्ये एका कारखान्यात खासगी ठेकेदाराकडून फॅब्रिकेशनचं काम सुरू आहे। मयत इद्रेश यादव हा मुकादम दिगंबर कांबळे याच्याकडे काही दिवसांपासून तो कामास होता। एमआयडीसीतील कारखान्यात फॅब्रिकेशनच्या कामासाठी इद्रिस यादव, वैभव कांबळे, चिदानंद उर्फ संतोष खोत आणि अजय पटेल हे चौघेजण आले होते। चौघांना कारखान्यात 2 खोल्या राहण्यासाठी दिल्या होत्या। मंगळवारी रात्रीच्या सुमारास परप्रांतीय कामगार इद्रेश यादव याने जेवण उशिरा का बनवले, चपाती भाजी केली नाही या कारणावरून वैभव कांबळे, चिदानंद उर्फ संतोष खोत यांनी विचारणा केली आणि यातून वाद निर्माण झाला। या वादावादीत मयत यादव यांनी शिवीगाळ केली आणि या रागातून वैभव कांबळे आणि चिदानंद उर्फ संतोष खोत या दोघांनी इद्रिसला शिवीगाळ करत लाकडी दांडक्याने हात, पाय आणि डोक्याला जबर मारहाण केली। या मारहाणीत इद्रेश यादव याचा मृत्यू झाला। घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक संदीप घोगे, अपर पोलीस अधीक्षक ऋतू खोकर, उपअधीक्षक प्रणील गिल्डा, सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक भांडवलकर, उपनिरीक्षक विश्वजित गाडवे यांनी पोलीस पथकासह घटनास्थळी धाव घेतली। पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला। अवघ्या काही तासातच कुपवाड पोलिसांनी दोघा संशयितांना ताब्यात घेतला असून अजून कोणाचा सहभाग आहे का याचा शोध आता पोलीस घेत आहेत।